सविस्तर बुलेटिनमध्ये घेऊयात आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेंऐवजी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री, तर संजय सावकारेंकडे बुलढाण्याचा सहपालकमंत्री पदाची जबाबदारी। भंडारा जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांची ताकद वाढू लागल्यामुळे संजय सावकारेंचं डिमोशन करण्यात आल्याची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मनोज जरांगेंच्या आंदोलनावर चर्चा होण्याची शक्यता। मनोज जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनाला अवघे काही दिवस बाकी। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे लक्ष। सलग 2 आठवडे शिंदेंची गैरहजेरीमध्ये बैठक। एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून नाराजीची चर्चा। आमच्यात कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही एक, मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगेंना उत्तर। फडणवीसांनी शिंदेंचा मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही, मनोज जरांगेंनी केला होता दावा। लोकशाही पद्धतीने कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कोणालाही रोखणार नाही, मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे, त्यामध्ये कुणी विघ्न आणू नये। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं, भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची जरांगेंकडे मागणी। मुंबईत गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत, उपाध्यांनी व्यक्त केलं मत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा येथील अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप। मात्र ओबीसी समाजाला बदनाम करण्याच्या हेतून जरांगेंचे आरोप असावेत, बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। बीडच्या गेवराई येथील पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेल्या राड्या प्रकरणी गुन्हा दाखल। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंसह 14 जणांवर गुन्हा दाखल। गेवराईत हाके आणि पंडित समर्थकांमध्ये झाला होता तुफान राडा। हिम्मत असेल तर जयंत पाटलांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, आपण त्यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार। गोपीचंद पडळकरांचं जयंत पाटलांना थेट आव्हान। दुसऱ्याच्या भागामध्ये 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं होतं। शरद पवारांना सर्वांची नावं माहिती, पण त्या दोघांची नावं विसरले। आमदार गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला। विधानसभा निवडणुकीआधी मला 2 लोक येऊन भेटले, त्यांनी 160 जागा जिंकण्याची गॅरंटी दिली होती, पवारांनी दावा केला होता। शिरसाटांकडून सिडको जमीन घोटाळा, रोहित पवारांचे संजय शिरसाटांवर घोटाळ्याचे आरोप। रोहित पवार संबंधित जमिनीची पाहणी करणार। मोदी फडणवीस सरकारनं योजनांची भूलथापा मारल्या, सामनातून टीका। प्रत्येक तालुक्यामध्ये 10 गावं स्मार्ट करण्याची योजना, मात्र अनेक गावातील मागील 10 वर्षात आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, अशी सामनामधून टीका। आणि यानंतर आत्ताची एक बातमी अत्यंत सविस्तरपणे पाहूयात। खासदार सुप्रिया सुळेंचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र गेलेलं आहे। ब्रीच कँडी रुग्णालयाजवळील दारू विक्री बंद करण्याची या पत्रामध्ये विनंती करण्यात आलेली आहे। ब्रीच कँडी जवळ लिव्हिंग लिक्विड्स मधून दारू विक्रीवर आता आक्षेप घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतरही दुकानांमधून बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे मद्यपींनी महिलांशी असभ्य वर्तन केल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आलेल्या होत्या आणि त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे। राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नवी चक्रीय आरक्षण पद्धत, त्यामुळे अनेक उमेदवार आरक्षण लाभापासून वंचित राहण्याची शक्यता। राज्य सरकारच्या या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी। तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार नोंदणीचं प्रकरण, काँग्रेसचे पराभूत उमेदवार धीरज पाटील यांच्याकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर बोगस मतनोंदणी प्रकरणात संशय व्यक्त, चौकशीची मागणी केली। भाजप मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम आज पदभार स्वीकारणार। भाजपच्या दादरमधील वसंत स्मृतीतल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडणार।
नांदेडमध्ये आज काँग्रेसची विभागीय बैठक. नांदेड, हिंगोली आणि परभणीमध्ये पार पडणार बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार. पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह 40 फूट खोल विहिरीत फेकला. नांदेडच्या उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील घटना. घटनेनंतर पित्याने स्वतःहूनच पोलीस ठाण्यात हजर राहून घटनेची माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाकडून चक्क पेट्रोल पंप पेटवण्याचा प्रयत्न. आंबेडकर चौकात असलेल्या पेट्रोल पंपावर जमिनीवर पेट्रोल शिंपडून आग लावण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजा बाजारातील कुंवार गल्लीमध्ये 2 गटात हाणामारी. 10 ते 12 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. हाणामारीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. गॅस पाईपलाईन जोडताना कोल्हापुरातल्या कळंबा परिसरामध्ये स्फोट. 4 जण जखमी, त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश. घरातील सामानाचं मोठं नुकसान. गॅस पाईप जोडणाऱ्या कंपनीविरोधात संताप व्यक्त. मुंबई गोवा महामार्गावर वळवली फाट्यावर 2 ओव्हरलोड डंपरची एकमेकांना जोरदार धडक. गणेशोत्सवाच्या काळामध्ये अवजड वाहतुकीला बंदी असतानाही रात्रीच्या अंधारामध्ये ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्यामुळे अपघात झाला. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये 18,000 आयसीयू खाटा पुरवण्याच्या बनावट कंत्राटाच्या आमिषानं वांद्र्यातील व्यावसायिकाची 7 कोटी रुपयांना फसवणूक. दोन्ही आरोपींना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. मुंबई ते जालना वंदे भारत आता नांदेडपर्यंत धावणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ऑनलाईन पद्धतीनं गाडीला हिरवा झेंडा दाखवणार. गुरुवारपासून रेल्वेगाडी दररोज सकाळी 5 वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल. मंत्री नितेश राणेंच्या याचिकेवर आज सुनावणी. माझगाव न्यायालयाचे न्यायाधीश बदलण्याची राणेंची याचिका. मानहानीच्या फौजदारी खटल्यात राणेंवर सुनावणी. मुंबईच्या प्रभादेवीतील एल्फिस्टन पुलाचं पाडकाम गणेशोत्सवानंतर केलं जाणार. 10 सप्टेंबरपासून पूल वाहतुकीसाठी बंद होणार. पश्चिम रेल्वेनं 15 ठिकाणी लोकल गाड्यांवरील वेग मर्यादा हटवली. लोकल आता अधिक वेगानं धावणार. प्रवाशांचा वेळ वाचणार. घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या बोगी चढवल्या जाणार. आनंदनगर चौकातील मेट्रो ट्रॅकवर बोगी चढवण्याचं काम सुरू. तर आज आणखी 4 डबे हे चढवले जाणार. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर चार्जिंग स्टेशन बांधण्याचा रस्ते विकास महामंडळाचा निर्णय. सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून वगळल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची संख्या ही वाढण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील मसोड गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांच्या निधीला मंजुरी. मात्र रस्त्याचं काम न करताच निधी खर्च झाल्याचा प्रकार समोर. चौकशी करून कारवाईची मागणी. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5,285 सदनिका आणि बदलापूरमधील 77 भूखंडांच्या विक्रीची लॉटरी काढण्यात येणार. आतापर्यंत 5,000 घरांसाठी 1.25 लाख अर्ज भरणा प्रक्रियेसाठी 28 ऑगस्टपर्यंत मुदत. 11वी प्रवेशासाठी ओपन टू ऑल फेरीमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी उद्यापर्यंत मुभा असणार. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांची माहिती. ठाण्यातील ना हरित ना विकास या क्षेत्रात 7,372 अनधिकृत बांधकामं. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेनं शीळ परिसरातील 21 इमारतींवर केली होती कारवाई. तर आता आणखी 900 इमारतींवर कारवाई होणार.